गुड इव्हनिंग मित्रांनो, या वीकच्या फॉरेक्स ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही एक मी नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे व जर आपल्याला फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती करून घ्यायची असेल व यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं तर मी मागे एक 4 दिवसाआधी व्हिडिओ बनवला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे व वरती आय बटनवरती पण दिलेली आहे. तर अगोदर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक फ्री ब्रोकरचं अकाउंट ओपन करून घ्या. एका छोट्यासा अमाऊंटसोबत फॉरेक्सची जर्नी स्टार्ट करा. तर चला फॉरेक्सची ॲनालिसिस करू. मागच्या वीकमध्ये मी 4 पेअर्स दिल्या होत्या. त्यामधली ही जी USD CHFची पेअर होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की जर USD CHF या लेवलला खाली येऊन ब्रेकडाऊन देतो तर हे आपलं टार्गेट असेल व ते टार्गेट यामध्ये अचीव झालेलं आहे. मी याची एक शॉर्ट पण अपलोड केलेली आहे, ती तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात. तर जर या वीकसाठी फॉरेक्स ॲनालिसिस करू. जर USD CHFचा 4 आवरचा टाईम फ्रेम बघितला तर इथे एक ट्रायंगल पॅटर्नचं फॉर्मेशन दिसत आहे व वरच्या साईडला त्याला एक रेजिस्टन्स पण भेटत आहे या रेंजमध्ये. जर आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये इथे एखादा ब्रेकआउट भेटतो 4 आवर टाईम फ्रेमवरती तर याने जो हाय मारला होता 24 जानेवारीच्या आसपास ते आपलं फर्स्ट टार्गेट असेल व पुन्हा इथे येऊन जर त्या 10-1 तास कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देतो आहे तर हे आपलं सेकंड टार्गेट असेल. तसंच तो खाली येतो आहे आणि या ट्रेंड लाईनला आणि इथला जो झोन बनलेला आहे याला ब्रेकडाऊन देतो तर आपण इथे शॉर्ट करू शकतो छोट्या टाईम फ्रेमवरती व टार्गेट हे ठेवू शकतो. चला दुसरी पेअर बघू. युरो JPY पण एक ट्रायंगल पॅटर्न बघायला मिळत आहे व युरो JPY व वरच्या साईडला येऊन कन्सोलिडेशन करत आहे. मी खूप व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या जवळ जेव्हा येऊन कन्सोलिडेशन करतो तेव्हा ते ब्रेकआउटचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून जर युरो JPY या वीकमध्ये या रेंजला येऊन इथे कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट देतो तर इथून आपण चांगला मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. जसं फर्स्ट टार्गेट ही रेंज असेल व इथे येऊन पण जर त्याने अजून कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट दिला तर वरती आपल्याला खूप मोठं टार्गेट दिसत आहे या रेंजच्या आसपास. जर खालच्या साईडला बघायचं असेल तर इथून एक ट्रेंड लाईन येत आहे व हा एक सपोर्ट झोनसुद्धा आहे. तर जेव्हा इथं ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन देऊन या सपोर्ट झोनलासुद्धा ब्रेकडाऊन देतो तेव्हा इथं रिटेस्टवरती आपण सेल करू स्टॉप-लॉस 2 या लेवलच्या आसपास व टार्गेट हे असेल आपलं फर्स्ट टार्गेट व हे सेकंड टार्गेट असेल. AUD USD एक रेजिस्टन्स झोनच्या आसपास जाऊन ट्रेड करत आहे व मागच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पण मी हा दिला होता सेलसाठी, परंतु याने ब्रेकडाऊन दिलाच नाही. जर आपण ट्रेंड लाईन लावली 1 आवर टाईम फ्रेमवर तर याने त्या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. जर यामध्ये आपला सेल साईडचा ट्रेड घ्यायचा असेल तर इथे इथं चांगला सेल साईडचा ट्रेड बनणार नाही, पण तरी पण आपण एक छोटंसं मूव्ह कॅप्चर करू शकतो. जर याला ब्रेकडाऊन दिला इथे तर हे आपलं टार्गेट असू शकतं. परंतु ही इतकी स्टीप ट्रेंड लाईन आहे की याला ब्रेकडाऊन जरी दिलं ना तरी ब्रेकडाऊन फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून आपण जास्त करून बाय साईडचा ट्रेड घेऊ. जर AUD USD वरच्या साईडला येऊन 15-1 तास कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट देतो तर इथून आपण एक चांगला मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. NZD USDने खूप चांगलं कन्सोलिडेशन केलं आहे वरच्या साईडला व एक फ्लॅग अँड पोलचं पॅटर्न सारखं फॉर्मेशन पण केलेलं आहे. जर यामध्ये हा खाली येऊन या लेवलला ब्रेकडाऊन देतो इथं कन्सोलिडेशन तरी झालं पाहिजे 10-1 तास, मग त्याने ब्रेकडाऊन दिला हे आपलं फर्स्ट टार्गेट असेल व हे सेकंड टार्गेट असेल. तसंच अप्पर साईडचा जर ट्रेड बघायचा असेल तर याने या लेवलवरती येऊन 1 दिवस तरी कन्सोलिडेशन केलं पाहिजे मग ब्रेकआउट दिला पाहिजे. तर इथून आपल्याला खूप चांगली मुवमेंट भेटेल. कमीत कमी हा ज्याने तेवढा मुवमेंट केला आहे ना इतक्या लेनचा सेम इतका रेप्लिकेट करा इथे आणि तेवढा मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. जर तुम्ही अजून तो फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल तर मी तो आय बटनमध्ये देत आहे, तर तुम्ही जाऊन बघा. जर आपण ॲनालिसिसमधून काय शिकलं असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.